हॅलो चिल्ड्रन, वेलकम टू आस विद्यालय. आस विद्यालयामध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अंडरस्टँडिंग विंडोज अँड सेशनचं नाव आहे वर्किंग विथ फाइल्स अँड फोल्डर्स. ओके, तर आपण पाहिलं की विंडोज 10 मध्ये आयकॉन्स काय असतात, परत आयकॉन्स आपण पाहिलं की डेस्कटॉप वॉलपेपर कसा चेंज करायचा, स्क्रीन सेव्हर कसा चेंज करायचा. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत आज की फाइल्स अँड फोल्डर्स हे याचे थोडेफार वर्किंग. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, व्हॉट इज फाईल? फाईल म्हणजे काय? फाईल म्हणजे कोणतीही गोष्ट जी समजा तुम्ही कॉम्प्युटरवरती काहीतरी काम केलं आणि ते डॉक्युमेंट जर सेव्ह केलं त्याला म्हणतात फाईल. किंवा समजा आपण नॉर्मल आपल्या रिअल लाईफमध्ये कशाला फाईल म्हणतो? आपली जी फाईल असती ज्यात आपण सर्टिफिकेट ठेवतो किंवा आपले कोणतेही सर्टिफिकेट, मार्कशीट हे सगळं ठेवतो, त्याला म्हणतात फाईल. पण इथे कॉम्प्युटरमध्ये फाईल म्हणजे सिंगल फाईल. म्हणजे समजा तुम्ही तुमचे 10 सर्टिफिकेट एका फाईलमध्ये ठेवलेत, तर त्या फाईलला ॲक्च्युअल म्हणतात फोल्डर आणि त्या 10 सर्टिफिकेट म्हणजे 10 फाईल्स. तर अशा पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये पण फाईल्स आणि फोल्डर्स असतात. तर फोल्डर म्हणजे काय? फोल्डर इज अ कलेक्शन ऑफ फाईल्स. म्हणजे फोल्डरमध्ये बऱ्याच टाईपच्या फाईल्स आपण स्टोअर करू शकतो. ओके, तर फोल्डरचा फायदा काय की बघा, फाईल्स वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स असतात. आता समजा तुमचे सब्जेक्ट्स आहेत, तर तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट जे जे तुमचे विषय असतील, कॉम्प्युटर, मॅथ्स किंवा विज्ञान म्हणा, मराठी म्हणा, तर या सब्जेक्टचे जे नोट्स तुमच्याकडे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या फोल्डरमध्ये जर तुम्ही नाही ठेवले आणि एकत्र ठेवले तर तुम्हाला ते बघायला किंवा अभ्यास करायला खूप अवघड जाईल. त्यामुळे तुम्ही काय कराल? तुम्ही प्रत्येक विषयाची वेगवेगळी फाईल किंवा वेगवेगळा फोल्डर बनवाल आणि त्यात सगळ्या नोट्स ठेवाल. जेणेकरून जर तुम्हाला मराठी विषयाच्या नोट्स वाचायच्या असतील तर तुम्ही मराठी फोल्डर ओपन कराल आणि जर तुम्हाला कॉम्प्युटरच्या नोट्स वाचायच्या असतील तर तुम्ही कॉम्प्युटरचा फोल्डर ओपन कराल. तशा रीतीने आपण इथं संगणकामध्ये सुद्धा फोल्डर बनवू शकतो, फोल्डर डिलीट करू शकतो किंवा एक फोल्डरच्या मल्टिपल कॉपीज बनवू शकतो. ओके, तर आपण आज तेच पाहणार आहोत. व्हॉट इज फाईल आपण पाहिलं, व्हॉट इज फोल्डर आपण पाहिलं. आता ऑपरेशन्स ऑन फाईल्स अँड फोल्डर्स म्हणजे एक एक फाईल अँड फोल्डरचे आपण काय काय ऑपरेशन्स करू शकतो, फाईल अँड फोल्डर यूज करून आपण काय काय करू शकतो. तर चला पाहूया आज. इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या टाईपच्या फाईल्स. इथे PDF फाईल आहे, डॉक्युमेंट फाईल आहे, PPT फाईल आहे आणि हा आहे फोल्डरचा आयकॉन. हे आहेत फोल्डर. ओके, तर हा फरक आहे फाईल आणि फोल्डर मध्ये. या फोल्डर मध्ये तुम्ही या सगळ्या फाईल ठेवू शकता. ओके, 1000-10,000 फाईल तुम्ही फोल्डर मध्ये ठेवू शकता. तर अशा वेगवेगळ्या फाईल्स आणि फोल्डर्स तुम्ही पाहू शकता. आता मी इथे दिस PC क्लिक करून कॉम्प्युटरचा एक्सप्लोरर ओपन केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ड्राईव्स आहेत. ड्राईव्स म्हणजे काय असतं? ड्राईव्स म्हणजे तुमची कॉम्प्युटरची जी मेमरी असते ती वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केलेली असते. तर जसं तुम्ही इथं पाहू शकता, इथे 4 ड्राईव्स आहेत. C ड्राईव्ह, D ड्राईव्ह, E आणि F. तर यात काय आहे? D ड्राईव्हची कॅपॅसिटी तुम्ही इथे पाहू शकता 277 GB आणि
आता यात काय आहे, 243 GB फ्री आहे, म्हणजे तुम्ही आणि 243 GB चा डेटा तुम्ही इथं भरू शकता. ओके. ड्राइव्ह्स म्हणजे ड्रायव्हर्स जे कॉम्प्युटरला चालवतात. आणि सी मध्ये आपण सगळे आपले प्रोग्राम सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. आणि आता मी तुम्हाला जस्ट दाखवणार आहे. हे आहेत आपले सगळे फोल्डर्स आणि या आहेत सगळ्या फाइल्स. ओके. तर मी एक फोल्डर ओपन करते. सपोज मी हा एक फोल्डर ओपन केला. आता यात काय आहे, यात वेगवेगळ्या टाईपच्या फाइल्स आहेत. ओके. तर यात टोटल किती फाइल्स आहेत? या टोटल किती फाइल्स आहेत? तर तुम्ही इथे याचे स्टेटस पाहू शकता. इथे लिहिले आहे 9 आयटम्स सिलेक्टेड. दॅट मीन्स इथे 9 फाइल्स आहेत. ओके. तर तुम्ही काय करू शकता, इथे अनेक फोल्डर क्रिएट करू शकता. न्यू फोल्डर. न्यू फोल्डरला बाय डिफॉल्ट काय नाव आलं? न्यू फोल्डर, राईट? तर समजा आता मला या फोल्डरसाठी नाव लिहायचंय क्लास 6. तर या फोल्डरला रिनेम कसं करायचं? राईट क्लिक, गो टू रिनेम, आणि इथं लिहिणार क्लास 6. तर अशा पद्धतीने आपला फोल्डर इथे क्रिएट झाला. तर आता या फोल्डरमध्ये काय आहे? काही नाही. फोल्डर हा एम्प्टी आहे. तर याच्यासाठी मी समजा या 2 फाइल्स इथे सिलेक्ट केल्या आणि या 2 फाइल्स म्हणजे या 2 फाइल्स मला इथे या फोल्डरमध्ये घालायचे आहेत. तर राईट क्लिक. 2 पद्धतीने आपण हे करू शकतो. एक, जर तुम्हाला फाईल इथे पण पाहिजे आणि त्या फोल्डरमध्ये पण जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉपी करू शकता. मी तुम्हाला करून दाखवते. कॉपी आणि पेस्ट. ओके. तर तुम्ही इथं पाहू शकता त्या 2 फाईल इथे पण आल्या आणि इथे पण त्या 2 सेम फाईल आहेत. म्हणजे काय झालं, याच्या कॉपी बनल्या. ओके. आणि जर तुम्हाला मूव्ह करायचे असेल, म्हणजे इथे तुम्हाला त्या फाइल्स नको आहेत, तर तुम्ही काय करणार? कट. आपल्याला हा कट ऑप्शन आपण वापरतो. आणि पेस्ट. तर आता इथे हा डायलॉग बॉक्स का आला? थोडासा विचार करा की हा डायलॉग बॉक्स इथे का आला. काय लिहिले इथं? द डेस्टिनेशन हॅज 2 फाइल्स विथ द सेम नेम्स. म्हणजे हे आपलं डेस्टिनेशन आहे आणि इथे आपल्याला ज्या फाइल्स पेस्ट करायच्या आहेत त्या फाइल्सचे सेम नावाचे आणि 2 फाइल्स इथं आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे? रिप्लेस द फाइल्स इन द डेस्टिनेशन करायचं आहे का स्किप दीज फाइल्स, म्हणजे तुम्हाला पेस्ट करायचं नाहीये का तुम्हाला लेट मी डिसाइड फॉर ईच फाईल करायचं आहे? ओके. तर समजा मी इथे रिप्लेस द फाइल्स केलं तर त्या फाइल्स ॲज इट इज तशाच इथं राहिल्या. ओके. आणि ज्या पेस्ट केलेल्या ॲक्च्युली फाईल इथे परत पेस्ट झाल्या. ओके. तर हे तुम्हाला कधी उपयोगी पडेल? समजा तुम्ही एखादी फाईल क्रिएट केली, त्याला सेव्ह केलं आणि त्याच्यानंतर परत थोडेसे त्यात एडिटिंग केलं किंवा काहीतरी चेंजेस केले आणि तुम्हाला परत ती फाईल जर सेव्ह करायची असेल त्यावेळी तुम्ही काय कराल? ती फाईल रिप्लेस कराल. म्हणजे जुनी फाईल वरती ती फाईल रिप्लेस होऊन ते चेंजेस पण सेव्ह होऊ शकतील. ओके. तर आता मला सांगा की कट आणि कॉपी मध्ये काय डिफरन्स आहे किंवा मूव्ह आणि कॉपी मध्ये काय डिफरन्स आहे? मूव्ह म्हणजे आपण ओरिजिनल प्लेस पासून त्या फाइल्स किंवा फोल्डर्स पूर्णपणे डिलीट करतो आणि दुसऱ्या जागी मूव्ह करतो. आणि कॉपी म्हणजे
ते ओरिजिनल प्लेसवर पण राहतं आणि डेस्टिनेशन प्लेसवर पण राहतं. तर कॉपीचा शॉर्टकट की काय आहे? शॉर्टकट की म्हणजे विदाउट हे राईट क्लिक वगैरे न करता तुम्ही कॉपी करू शकता. तर CTRL प्लस C म्हणजे कंट्रोल की आणि C की तुम्हाला प्रेस करावी लागेल. तुम्ही कॉपी करू शकता आणि कंट्रोल प्लस V या शॉर्टकट कीने तुम्ही पेस्ट करू शकता आणि कंट्रोल प्लस X या शॉर्टकट कीने तुम्ही कट करू शकता. ओके, आता हे झालं फाइल्स कॉपी आणि मूव्ह करणे. आता समजा तुम्हाला फोल्डर, तर सपोज हा फोल्डर कुठेतरी मूव्ह करायचा आहे, तर काय करू शकता? कट आणि हा फोल्डर आता मी डेस्कटॉप वरती मूव्ह करणार. डेस्कटॉप वरती या, त्याच्यानंतर राईट क्लिक पेस्ट. ओके, तर इथं फोल्डर पेस्ट झाला. आणि जर फोल्डरला आपल्याला डिलीट करायचे असेल तर आपण इथून डिलीट करू शकतो. ओके, आता हा डिलीट केलेला फोल्डर कुठे जाणार? आपण हे पाहिलेलं आहे पहिल्यांदा सुद्धा की डिलीट केल्यानंतर ती फाईल किंवा फोल्डर कुठे जाते? येस, ती फाईल किंवा फोल्डर रिसायकल बिन मध्ये जाते. हे पहा. ओके, तर याला आपण रिस्टोर करू शकतो. आणि जर मी इथून पण हा क्लास 6 डिलीट केला फोल्डर, तर काय होणार? हा परमनंटली डिलीट होणार. म्हणजे तुम्हाला परत जर आणायचा असेल हा फोल्डर, तर तुम्ही हा फोल्डर परत रिस्टोर करू शकणार नाही. ओके, इथे तुम्हाला डिलीट केल्यानंतर ऑप्शन दिसेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फोल्डर? म्हणजे तुम्हाला हा फोल्डर परमनंटली डिलीट करायचा आहे का? तर तुम्ही इथे येस करू शकता. ओके, तर अशा रीतीने कॉपी फोल्डर आपण फोल्डर कॉपी आणि कट पण करू शकतो आणि तसंच शॉर्टकट पण त्याचा क्रिएट करू शकतो. ओके, आता इथे फाइल्सचे व्ह्यू साठी पण ऑप्शन्स असतात. तुम्ही फाइल्स लार्ज आयकॉन्स मध्ये पण पाहू शकता. लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, स्मॉल आयकॉन्स, लिस्ट, मीडियम आयकॉन्स, डिटेल्स मध्ये ती फाईल कधी क्रिएट केलेली, फाईलचा टाईप काय, म्हणजे वर्ड डॉक्युमेंट आहे, PDF आहे, इमेज फाईल आहे, कोणती फाईल आहे ते इथे तुम्हाला डिटेल्स मध्ये शो करेल. ओके, आणि याचा जर तुम्हाला शॉर्टकट बनवायचा असेल या फोल्डरचा, तर राईट क्लिक करून सेंड टू डेस्कटॉप. ओके, तर तुम्हाला इथे शॉर्टकट पाहायला मिळेल आणि इथून डायरेक्टली तुम्ही या फोल्डरला ऍक्सेस करू शकाल. ओके, तर आज आपण काय शिकलो? आपण शिकलो फोल्डर आणि फाइल्स मध्ये काय फरक असतो आणि फाइल्स आणि फोल्डर्सला आपण कसे कॉपी पेस्ट किंवा कट अँड मूव्ह हे सगळं करू शकतो. आपण शॉर्टकट कीज बघितल्या. कॉपीसाठी आपण शॉर्टकट की बघितली कंट्रोल प्लस C, देन पेस्ट साठी कंट्रोल प्लस V आणि कट साठी कंट्रोल प्लस X. आणि कट करून परत पेस्ट तुम्हाला करावी लागेल जर तुम्हाला फाईल मूव्ह करायची असेल, त्यामुळं पेस्ट साठी परत तुम्ही कंट्रोल प्लस V करा. थँक्यू सो मच. तर तुम्हाला याची खूप खूप प्रॅक्टिस केली पाहिजे, त्यावेळी तुम्ही स्मूथली फाइल्स आणि फोल्डर वरती काम करू शकता. ओके, बाय बाय, थँक्यू.